नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। महिलांना आर्थिक सक्षम बनवणे आणि त्यांच्या सामाजिक आर्थिक विकासाला चालना देणे हा उद्देश घेऊन धरमपेठ महिला बँकची स्थापना झाली। अनेक वर्षांपासून महिलांसाठी आर्थिक सेवा पुरवत असलेली ही बँक आज आपला वर्धापन दिन साजरा करत आहे। या निमित्ताने महिलांसाठी या बँकेचे काय फायदे आहेत, त्यांच्या प्रवासातील आव्हाने आणि यशोगाथा याबद्दल जाणून घेऊया। धरमपेठ महिला मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीला 30 वर्ष आज पूर्ण झाले आहे। 30वा वर्धापन दिन आम्ही अतिशय आनंदाने साजरा करत आहे। या 30 वर्षामध्ये अनेक ठेवीदार सन्माननीय सभासदांचा आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे आणि म्हणूनच 30 वर्षापूर्वी जेव्हा ही संस्था सुरू केली, छोटं रोपटं तसं वाटलं होतं इतकं मोठं वटवृक्ष तयार होईल आणि मला असं वाटते सगळ्यांच्या प्रेमामुळे आणि सगळ्यांच्या सहकार्यामुळे, म्हणजे विशेषतः सन्माननीय सभासद असो, ठेवीदार आहे, आमचे कर्मचारी आहे, माझे सन्माननीय संचालक वर्ग आहे, या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आज ही धरमपेठ महिला मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी 30व्या वर्षामध्ये अतिशय यशस्वीपणे वाटचाल करत आहे। संस्था जेव्हा काढली गेली तेव्हा महिलांमध्ये अतिशय एक चांगला गुण असतो, तो म्हणजे बचतीचा। पुष्कळदा महिलांचं असं असतं की ती बचत काय करते की आपल्या कपाटामध्ये किंवा किचनमध्ये करते। तिचा हा जो चांगला गुण होता तर त्या गुणाचा आम्ही उपयोग असा बँकिंगमध्ये केला। म्हणजे मला असं वाटतं की संस्थेने पहिल्यांदा महिलांना बँकिंग शिकवलं गेलं आणि महिला बँकेत केल्यामुळे काय झालं की त्यांना एक क्रेडिट मिळालं, कारण की त्यांचा जो पैसा होता ते ठेवीमध्ये म्हणा किंवा RD मध्ये आहे, सेव्हिंगमध्ये जमा करू लागले आणि त्याच्यानं त्यांचं एक क्रेडिट तयार झालं महिलांचं। आणि योजना अनेक आहे महिलांसाठी, म्हणजे तुम्हाला महिलांना कर्ज योजना आहे, घरगुती समजा तुम्हाला काही कुठलं उपकरण घ्यायचं असलं त्याच्यासाठी योजना आहे, स्वतःचं सगळ्या महिलांना असं वाटतं की स्वतःचं घर झालं पाहिजे तर घरकुल योजना आहे आणि अतिशय चांगल्या योजना असतात। ठेवीवर चांगले व्याजाचे आमचे काही पिरियडमध्ये ठेवीच्या पण आकर्षक योजना असतात। छोट्या मुलांमध्ये खरं म्हणजे त्यांच्या घरी येणारे लोक किंवा आईवडील नेहमी मुलांना खाऊसाठी पैसे देतात, म्हणून आपल्या मुलांना ते खाऊचे पैशाची सुद्धा बचत लागली पाहिजे, त्याच्यात तो एक संस्कार झाला पाहिजे, म्हणून बचपन संस्कार ठेवी योजना आम्ही सुरू केली आणि त्यांना छोटीशी पिगवी पेटी आम्ही मुलांना दिली आणि छोट्या मुलांनी त्यांना मिळालेला पैसा त्या याच्यात टाकून तेच त्यांचं सेव्हिंग केलं। अनेक गोष्टी आहे आणि पुष्कळ जे आमचे बिझनेसवाले आमचे सभासद आहे त्यांना पण पैसा हा तो त्यांचाच असतो खरं म्हणजे, तर त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही चांगल्या योजना काढलेल्या आहे। खरं म्हणजे आपण म्हणताना बँक म्हणतो, आमची ही सोसायटी आहे आणि बँक सोसायटी आमची ही, आणि महिलांसाठी असं आहे की नेहमीच्या योजना येतात ना, ठेवीच्या असल्या कधी 7 पॉईंट असलं तर महिलांसाठी 7.5% अर्धा टक्का जास्त देण्याचा आम्ही नेहमी त्यांच्यासाठी विचार करतो की त्यांनी पैसे त्यांच्या नावाने राहतील आणि त्यांना अर्धा टक्का व्याज जास्त मिळेल। लोनच्या बाबतीत असं होतं की महिला जेव्हा लोन घेतात त्यांना आम्ही अर्धा टक्का लोन चं व्याजदर हे कमी असते। आणि दुसरं असं की स्लोगनच आहे आपला परिवार आपली संस्था, त्याच्यामुळे का ते महिलांना असं वाटतं की हा माझा परिवार आहे, तर ती नुसतं पैसे ठेवायला जेव्हा येते ना ती त्याचं आम्हाला गणित पण सांगते की हा पैसा तिला केव्हा वापरायचा आहे, काय करायचं आहे, केव्हा लागणार आहे। तर महिलांसाठी हेच मला असं वाटतं की क्रेडिबल आहे किंवा त्यांना एक तर मोकळं बोलता येतं
आणि आम्ही त्यांना सांगतो की तुमचा पैसा एकच ठिकाणी न ठेवता 4 योजनेमध्ये तुम्ही राबवा आणि तुम्हाला जेव्हा गरज असेल तेव्हा तुम्हाला ती मिळेल. आणि कुठल्याही संस्थेत महिला, आमच्या इथे सगळे मॅनेजर महिला आहे, कर्मचारी सगळ्याच ठिकाणी महिला असल्यामुळे तर तिला थोडंसं कौटुंबिक पण ती आपला प्रॉब्लेम सांगते की आता मुलांचं शिक्षण आहे, केव्हा पैसा लागेल, एखादा बिझनेस करायचा आहे तर केव्हा मला पैसा लागू शकतं, मला लोन मिळू शकतं का. ही एक विशेषताच आहे मला असं वाटतं संस्थेची. आणि म्हणूनच महिला जास्ती तऱ्हेने आमच्याकडे जोडल्या गेलेल्या आहे ठेवीदाराच्या रूपाने. ते प्लॅनमध्ये असं आहे की आम्हाला नेहमीच असं वाटतं की आम्ही चांगल्या सेवा दिली की शेवटी आम्ही सेवेसाठीच फेमस आहोत. तर जास्तीत जास्त महिला कशा आमच्यासोबत जुळतील, ते सभासदत्व आमच्याकडे कसं घेतील तो आमचा एक विचार आहे. आणि नागपूरला आम्हाला अनेक ठिकाणी लोकांनी म्हटलं की आमच्या घराजवळ एक शाखा असायला हवी, कारण की सगळ्यांनाच असं वाटतं की जवळ शाखा आली तर ती बिचारी दुपारचं काम करून बँकेत जाऊ शकेल. तर म्हणून नागपूरला आमच्या जवळजवळ 5 ते 10 शाखा काढण्याचा आमचा मानस आहे आता. म्हणजे इतक्या वर्षांचा प्रवास आणि मिळालेला भरघोस यश किती चॅलेंजिंग होतं तुमच्यासाठी? ते चॅलेंजिंग होतं, कारण आज आपण ते पाहतो आहे की बाई 1 लाखाच्या वर आम्ही सभासद आहे, 2200 कोटीच्या वर आमच्या ठेवी आहे. तर हे का होतं, गंमत अशी की हे आपल्याला वाटतं, पण याच्या मागची जी भूमिका होती की ते सातत्य होतं ते खूप कठीण होतं. कारण की जेव्हा 30 वर्षापूर्वी असं काही माहोल नव्हतं की महिलांची पतसंस्था असेल, काढल्यानंतर तितकी टिकेल. आणि काय होतं की एखादा नवीन क्षेत्रात जेव्हा प्रवेश महिला म्हणून करतात ना, तर लोक एकदम ॲक्सेप्ट करत नाही आहे. पण जेव्हा ॲक्सेप्ट केलं जातं तेव्हा त्यांना हेच माहीत असतं की महिलांचं काम हे चांगलं आहे, ते काटकसरीने काम करतात. आज आमच्या संस्थेच्या 30 शाखा आहे सगळीकडे. आमचं सगळं पारदर्शक कारभार आहे आणि चॅलेंज राहिलं तरच आपण चांगल्या तऱ्हेने कामही करू शकतो ना, असं मला वाटतं. तर त्याच्या मला असं खूप असं वाईट वाटतं. लोक म्हणतात तुम्हाला खूप त्रास झाला वगैरे, पण मला असं वाटतं की निंदकाचे घर असावे शेजारी म्हणतात. तर तसं आहे की याच्यातनंच मी शिकतही केली, आम्ही सगळे शिकत गेलो आणि सगळ्या संचालकांचं सहकार्य लागलं.